तुकडोजी महाराज यांचे जन्मस्थान यावली या ठिकाणी महाराजांचे श्री गुरुदेव सेवा मंडळाचे अनुयायी साधक यांनी महाराजाविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहेत. आता महाराजांचा जन्म यावली येथे झाला आणि पुनर या ठिकाणी आलेत का, त्यांचं कार्य काय होतं हे आम्हाला सविस्तर सांगा. जय गुरु. मी अनंत रामबुने श्री क्षेत्र यावली येथून आपणास वंदनीय महाराजांचा संक्षिप्त इतिहास थोडक्यामध्ये वर्णन करीत आहे. वंदनीय महाराजांचं जे वास्तव्य यावलीमध्ये झालं, महाराजांचा जन्म 1909 साली 30 एप्रिल 1909ला वंदनीय महाराजांचा जन्म श्री क्षेत्र यावली या गावामध्ये झाला आणि यावलीची त्यावेळीची लोकसंख्या 800 ते 900 1200पर्यंत यावली या गावाची छोटंसं गाव या गावाची लोकसंख्या होती. वंदनीय महाराजांचे वडील नामे बंडूजी महाराज, आई माता मंजुळी माता यांना पुत्ररत्न प्राप्त होऊन वंदनीय महाराजांचा 30 एप्रिलला सकाळी 5:45च्या दरम्यान महाराजांचा एक साक्षात रूपात येथे जन्म झाला आणि त्यावेळेचे वातावरण वादळ वारा पाऊस या अशा संघर्षमय वातावरणामध्ये वंदनीय महाराजांचा येथे श्रीकृष्णाचे जसे आगमन त्या काळामध्ये श्रीकृष्णाचा जो अवतार झाला त्याच अवताराच्या स्वरूपात साक्षात भगवान श्रीकृष्णाच्या रूपात महाराजांचा जन्म येथे यावलीमध्ये झाला. आणि त्यावेळेची वंदनीय महाराजांच्या आईवडिलांची जी परिस्थिती होती त्या परिस्थिती अतिशय हालाखीची जीवनमान ते जगत होते. वंदनीय महाराजांचे वडील संत बंडूजी महाराज हे टेलरिंग काम करत होते आणि त्यांचा छोट्याशा गावामध्ये टेलरिंगचा शिवणकामांचा व्यवसाय होता आणि त्यावेळेस परिस्थिती अतिशय हलाखीची जीवनमान माता मंजुळा माता जात्यावर दळण कांडण करून आपली उपजीविका चालवत होत्या. त्या परिस्थितीमध्ये वंदनीय महाराज आपल्या बाल्यावस्थेमधूनच प्रवास करत असताना त्यांचा अवलिया अवस्थेमध्ये त्यांची जी ध्यान अवस्था होती त्याच रूपात त्यांची वाढ होत 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 वंदनीय महाराजांचे जे विचार होते ते धर्माचा प्रचार करणे, देवांना सादर करणे, देव पाहासाठी त्यांची जी तळमळ होती त्या तळमळीच्या माध्यमातूनच त्यांनी त्या परिस्थितीमध्ये आपले कार्य सुरू ठेवले आणि अवली अवस्थेच्या रूपामध्ये असताना आपल्या बाल्यावस्थातली मित्रमंडळी यांनी नदीच्या काठी जाणे, पोहणे, घोड्यावर स्वारी करणे, जंगलवारी करणे, भटकंती आत्मा वंदनीय महाराजांची होती. आणि त्या बाल्यावस्थांनीच महाराजांना त्यांच्या घरी कोणी आले तर जे काही वस्तूच्या रूपात असेल ते दान देऊन देत होते. वंदनीय महाराजांच्या वडिलांनी शिवलेले कपडे दान करून टाकत होते. अशामुळं वंदनीय महाराजांचे वडील नामे बंडूजी महाराज हे एक शीघ्रकोपी स्वभावाची व्यक्ती असून त्या व्यक्तीचा स्वभाव अतिशय तापट आणि शीघ्रकोपी होता. घरची परिस्थिती हालाखीची आणि हा असा मुलगा झाला अवली अवस्थेमध्ये आपलं जीवनच 100 कोटी दारिद्र्यामध्ये असल्यावर सुद्धा हा मुलगा असा आपला प्रपंच चालवत आहे आणि आपण केलेले कामं आपली कपडे विकून टाकणे, घरी काम न करणे, मशीनही विकून टाकली वंदनीय महाराजांनी. त्यामुळे त्या रागाच्या अवस्थेमध्ये वंदनीय महाराज येथून 1914 साली 13 ते 14 साली घरून निघून गेले आणि निघून गेल्यानंतर महाराज सरळ रामटेकच्या जंगलामध्ये गेले आणि जंगलामध्ये गेल्यानंतर वंदनीय महाराजांना त्यावेळेस गेले कसे, कोणत्या रूपात गेले आणि कोणत्या वाहनानं गेले हे सुद्धा कोणाला समजले नाही. तिथे गेल्यानंतर महाराजांना साक्षात स्वामी श्री सीतारामदास महाराज यांचे दर्शन झाले आणि सीतारामदास महाराजांचं दर्शन झाल्यानंतर सीतारामदास महाराजांनी महाराजांकडे पाहिल्यावर मेरा गुरु मुझे मिल गया, मेरा राम मुझे मिल गया,
आणि सीतारामदास महाराजांनी साक्षात अवलिया अवस्थेमधील वंदनीय महाराज 14व्या वर्षीचे या बाल्यावस्थातल्या महाराजांचे साक्षात सीतारामदास महाराजांनी दर्शन घेतले व महाराजांना मेरे राम मुझे मिल गए, मैं आपका ही इंतजार कर रहा था असे म्हणून आपल्या पर्णकुटीमध्ये नेले. आणि आपल्या पर्णकुटीमध्ये नेल्यानंतर महाराजांना त्यांच्या अढळस्थानावर बसून वंदनीय महाराजांच्या जे मनातली खतखत होती ते महाराजांना तिथे व्यक्त केली. आणि तिथे महाराजांनी मी कशासाठी फिरत आहे, मला देव दिसत नाही, लोक म्हणतात का देव आहे, तुझा देव कुठं आहे, हे देव पाहण्यासाठी मी जंगलामध्ये फिरत आहे. आणि त्या रूपातच वंदनीय महाराजांनी तिथं 8 ते 10 दिवस वास्तव्य केलं. त्या वास्तव्यामध्ये नेरीचे भूते पाटील यांचं तिथं नेहमी आगमन होत होतं. त्या आगमनामध्ये ते त्यांच्या घरची रिंगी दमनी घेऊन रामटेकला येत होते. आणि त्या रामटेकला आल्यानंतर त्यांचा तिथे रामाच्या दरवर्षीची त्यांची वारी होती. त्या वारीमध्ये त्यांना कुणीतरी सांगितलं का एक अवलिया अवस्थेमधली विभूती आपल्या रामटेकच्या परिसरात आलेली आहे, तुम्ही भूतेजी त्यांच्या दर्शनाकरता चला. भूतेजी त्यांच्या दर्शनाकरते गेल्यानंतर महाराज एका दगडावर बसलेले होते. आणि भूतेजींनी तिथे दर्शन केल्यानंतर भूतेजी त्यांच्या संपर्कात आले आणि त्या 2-3 दिवसाच्या वास्तव्यामध्ये महाराजच्या सोबत श्री भूतेजी त्या परिसरामध्ये फिरले. आणि महाराजांचा जो त्यांना त्यावेळेस तिथे सहवास लाभला, त्या सहवासातून सहज भूतेजी म्हणाले कि महाराज जी आप ये परिसर में क्यों रहते हो, हमारा परिसर तो इससे भी वनराजी से संपन्न है, वहाँ पे कुल्ले, लांडगे, मोर, बाघ, बिबटे, हत्ती सब प्रकार के जानवर है, आप वहाँ पे चलो. तर महाराजांनी त्यांच्या त्या शब्दाला प्रतिसाद दिला. महाराज त्यांच्यासोबत त्यांच्या दमनीमध्ये बसून नेरीला गेले. आणि नेरीला गेल्यानंतर भूतेजींच्या वाड्यामध्ये महाराजांचं त्या काळामध्ये वास्तव्य झालं. आणि त्या काळामध्ये वास्तव्य झाल्याच्या नंतर महाराजांचं तिथे मन लागत नव्हतं, तर महाराज अवलिया अवस्थेत होते. महाराजांचं देव पाहासाठी देव पाहताशी गेलो, देव होऊनची मी आलो, अशी महाराजांची अवस्था होती. आणि त्या अवस्थेत असतानाच महाराज तिथल्या नेरीच्या परिसरामधला पूर्ण जंगल महाराजांनी बकऱ्या चारण्यावाले, गाई चारण्यावाल्याच्या सोबत जसे श्रीकृष्ण साक्षात जंगलात करत होते त्या अवस्थेत महाराज घडून गेले की महाराज त्या बुराख्यासोबत, त्या बकरी चारण्यावाल्यासोबतच घरी परत येत होते. तिकडून तिथे गेल्यानंतर महाराजांनी तेथे साक्षात शंकरजीची मूर्तीची स्थापना केली. ती मूर्त अजूनही तिथे आहे गोंधळ्याला. नेरीवरून महाराज गोंधळ्याला गेले. आणि त्या गोंधळ्याला गेल्यानंतर तिथे ते झुडपी जंगल होते. त्या झुडपी जंगलामध्ये वंदनीय महाराजांनी शंकरजीची अधिष्ठान ठेवून शिवशंकराची साक्षात त्यांच्या मूर्त तिथं अजूनही आहे. आणि त्या मूर्तीची रूपात त्यांनी तिथे तपश्चर्या करून सुरू केली. तेथे महाराजांना वाघ, त्या जंगलामध्ये कुणी जात नव्हतं. महाराज तिथे गेल्यानंतर गुराखी पडून येत होती म्हणते वापस, तिथं थांबत नव्हती. महाराज तिथं असताना साक्षात वाघ महाराजांच्या त्या तपश्चर्याच्या अवस्थेत असताना वाघ महाराजांच्या मांडीला मांडी लावून येऊन बसले. गुराखी लोक बकऱ्या चारण्यावाले घरी पडून येत होते वापस. अभि तो महाराज ये महाराजजी, महाराजांना विशेष म्हणजे महाराजांना तिथं महाराज म्हणून पदवी नव्हती. महाराजाला तिथं देवबाबा म्हणून ते प्रसिद्ध होते. तिथे माणिक बाबाचं नाव नव्हतं, तुकडोजी महाराजचं नाव नव्हतं. त्यांना महाराजांना देवबाबा म्हणूनच जाहीर केलं होतं. आणि अशा अवस्थेत असताना महाराजांचं तिथे कार्य सुरू झालं. महाराजांचं तिथं कार्य सुरू झाल्यानंतर महाराजांना भरपूर लोक त्या परिसरामधली झाडीपट्टीचा इलाका, त्यामध्ये भरपूर लोक महाराजांना भोवतालच्या जंगलामध्ये घेऊन जात होते, आपापल्या गावामध्ये घेऊन जात होते. महाराजांचे तिथं असंख्य असे चमत्कार आहे वयाच्या त्या 12व्या वर्षाच्या तपश्चर्यामध्ये. तिथून ते
1935 साली महाराज पुन्हा त्या अवस्थेतून निघून महाराजांनी समाजकार्य करायचं सुरू केलं. चातुर्मास यज्ञ त्या काळात जास्त चालत होते. चातुर्मासाचे कार्यक्रम त्या परिसरामध्ये वरोरा, चिमूर, आष्टी, त्याच्यानंतर जे अड्या टेकडी या भागातील गावामध्ये त्यांचे हजारोनी चातुर्मास यज्ञ चालत होते. त्या चातुर्मासाच्या यज्ञाच्या माध्यमातून लोक जमत गेले. महाराजांनी तिथं कार्याच्या रूपात आपली प्रार्थना लोकांना लावली. लोक त्यांच्या कार्यात सामील झाले. असं करता करता महाराज 1935 साली अमरावती आणि सालबर्डीला एक ते गाव मांगरूळपेठ म्हणून गाव आहे, पालीवाल नावाच्या मारवाड्यानं सालबर्डीला यज्ञ करायचा ठरवला होता. चातुर्मासच्या याच्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये महाशिवरात्रीच्या पिरियडमध्ये त्यांनी यज्ञाचं तिथं आयोजन केलं होतं. यज्ञाचं आयोजन केल्याच्या नंतर त्या यज्ञाच्या आयोजनामध्ये त्या पालीवालांचा जो बजेट खर्च होता तो खर्च त्यांच्या आटोक्याच्या बाहेर गेला. त्यांना तिथं जे सोयी सुविधा करायची होती आणि ज्या रूपात तो कार्यक्रम करायचा होता त्याचं पाठबळ त्यांना लोकांचं किंवा सेवकांचं मिळालं नाही. आणि त्या पालीवालांनी हा कार्यक्रम आता कसा होईल याकरता वंदनीय महाराजांना तिथं निमंत्रित केलं. ज्यावेळेस महाराज अमरावतीला आले असे त्यांना समजले तर त्यावेळेस पालीवालजी वंदनीय महाराजांच्या भेटीसाठी अमरावतीला आले आणि महाराजांना त्यांनी साक्षात दंडोत घालून असे सांगितले की महाराज जी आप ये हमारा ये कार्यक्रम मुझसे होता नहीं, ये चातुर्मास यज्ञ का महाशिवरात्रि का जो कार्यक्रम मैंने रखा है वो कार्यक्रम का नियोजन अध्यक्षपद आप संभाल लो. वंदनीय महाराजांनी त्यांना सहज म्हटलं का नाही, मी हे कार्यक्रम आता माझे भरपूर कार्यक्रम लागले, मैं कोण हे कार्यक्रम करनेवाला. पण पालीवालजीच्या विनंतीला मान देऊन त्यांच्या आग्रह असतो महाराजांनी त्या कार्यक्रमाचं नियोजन आणि संचालन आणि पूर्ण कार्यक्रम समोरचा करून घ्यायचं महाराजांनी त्यांना शब्द दिला. आणि त्यानंतर 1935 साली तो तिथे सालबर्डीला जो यज्ञ झाला ते कार्य महाराजांनी त्यांच्या हाती घेतलं. आणि त्या कार्यात महाराजांची जे लोक मग या 12 वर्षाच्या पिरियडमध्ये जे जमा झालेली होती कार्यकर्ते त्या सर्व लोकांना महाराजांनी जमा करून तेथे वर्गणी, भांडे, पाण्याची सुविधा याचं सर्व नियोजन महाराजांनी केलं. आणि त्या 1935चा यज्ञ साक्षात तिथे 27 का 28 पुऱ्या भारतातले संत मंडळी तिथे आली. बोदेगावचे मुंसाजी महाराज, आग्र्याचे आचार्यजी, शंकराचार्य, त्याच्यानंतर अकोल्याचे पुंडलिक महाराज संत संमेलन होतं. संत संमेलन भरून तेथे जो यज्ञ आयोजित केलेला होता त्या यज्ञाचं पूजन वंदनीय महाराजांनी मुंसाजी महाराजांच्या हस्ते करून साक्षात तो यज्ञ प्रज्वलित केला. आणि ते कार्य आपल्या इतिहासामध्ये नोंद झाले. आणि ज्या लोकांनी मोर्शी तहसीलमधील लोकांनी तिथे महाराजांच्या या कार्याबद्दल जो महाराजांनी का महाराज भुंदुगिरी पसरवत आहे, लोकांना अंधविश्वासामध्ये लावत आहे, लोकांना दुराचारी मार्गाने लावतो असा एक तिथे संत निर्माण झाला. अशा पद्धतीची व अमरावतीच्या कमिटीकडे कंप्लेंट केल्यानंतर त्या कमिटीनी वंदनीय महाराजांची भोंदूगिरी, अंधविश्वास समाजामध्ये पसरवित आहे अशा प्रकारची जे महाराजांचा दुष्प्रचार केला त्याची कंप्लेंट सेवाग्रामला महात्मा गांधीचे जे आंदोलन याचे जे आंदोलन सुरू होते स्वातंत्र्याचे त्या आंदोलनाचं नेतृत्व महात्मा गांधी सेवाग्रामला राहून करत होते. वर्धा येथे करत. महाराजांचं वर्धा जिल्ह्यामध्ये सेवाग्रामला नुकतंच त्यावेळेस आगमन झालेलं होतं. श्रीमती कस्तुरबा गांधी आणि महात्मा गांधी 1 महिन्याच्या आधी तिथे येऊन नुकतेच थांबलेले होते. आणि तिथे फक्त आश्रमाची रूपरेषा तयार होऊन एक जी बापूकुटी ज्याला म्हणते तेवढीच झोपडी तिथे त्यावेळेस तयार होती. आणि महाराजांची कंप्लेंट अमरावतीच्या त्यावेळेच्या कमिटींनी का असा बजी तयार झालेला आहे आणि हा समाजामध्ये भुंदुगिरी, अंधविश्वास फैलवत आहे आणि लोकांना त्या कामी लावत आहे अशी महात्मा गांधीकडे त्यांनी कंप्लेंट केली. आणि त्या कंप्लेंट ऐकून घेतल्यानंतर वंदनीय महाराजांनी त्यांचे 2 सेवक महाराजांच्या भेटीकरता अमरावतीला पाठवले. महाराज तिथे अमरावतीला तिथून निघाले आणि महाराजांचा त्याच्यानंतरचा कार्यक्रम मुलतईला होता.
तिथून ते मुलतईला महाराजला भेटायला गेले तर आणि महाराज तुम हमारे साथ चलो, आपको गांधी जी का बोलवा है सेवाग्राम आश्रम में. महाराजांनी त्यांना समोर पाठवले. आप चलो मैं पीछे से आता असं म्हणत त्याच्यानंतर महाराज सेवाग्रामला 1 महिन्याच्या वास्तव्यामध्ये जे थांबले आणि त्या वास्तव्यामध्ये महाराजांची जी दिनचर्या होती, कारण महाराजांनी जे नियोजन केलेलं होतं, ध्यान, प्रार्थना, समाजकार्य, लोकजागृती, अंधविश्वास निर्मूलन याचं कार्य, महाराजांची दिनचर्या सकाळी 4:30 वाजतापासून सुरू होत होती. महाराजांचं स्नान, व्यायाम, योगासने झाल्यानंतर महाराजांची ही दिनचर्या आणि सकाळी 5:30 वाजताचं ध्यान अशा रूपात त्यांची जी दिनचर्या होती, तीच दिनचर्या सेवाग्रामच्या आश्रमामध्ये पण सुरू होती. त्या आश्रमामध्ये गांधीजींनी त्यांची ही दिनचर्या पाहून 1 महिन्यानंतर तिथे महाराज संध्याकाळची प्रार्थना झाल्यानंतर लगेच भजनाचा कार्यक्रम घेत होते. त्या भजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर 8-8:30ला महात्मा गांधीजींची कार्यकर्त्यांची मीटिंग राहत होती आणि त्या कार्यकर्त्याच्या मीटिंगमध्ये वंदनीय महाराजांना महात्मा गांधी से म्हणणे असे होते की महाराज आप इसमें भजन बोलो, जो आप भजन कहते हैं ये भजन का कार्यक्रम त्या कार्यकर्त्या करता त्या प्रत्येक मीटिंग झाल्यानंतर राहत होता. आणि त्या मीटिंगमध्ये 1 महिनाभर सतत वंदनीय महाराजांचे 2-3 तिथे भजनं होत होती. त्या भजनामध्ये वंदनीय महाराजांची जे भजनं पाहून महात्मा गांधींनी 1 महिन्याचे मौन व्रत ठेवलेले होते आणि मौन व्रत असे होते का दर सोमवारला गांधीजीचं मौन व्रत राहत. प्रत्येक सोमवारला, आठवडाभर नव्हतं राहत, सोमवारचं मौन व्रत राहत. त्या मौन व्रतामध्ये वंदनीय महाराजांचे जे भजन झाले, त्या मौन व्रतामध्ये किस्मत से राम मिले जिनको वो सातो जन्म पागा हे भजन महात्मा गांधीचे अतिशय आवडीचे भजन होते. आणि ते भजन म्हणताना वंदनीय महाराजांनी ते भजन रूपात ते भजन सादर करताना गांधीजी जे तल्लीन अवस्थेमध्ये गेल्यानंतर गांधीजींचं उठलं आणि त्यांनी महाराजांना सांगितलं की महाराजजी और कहो, असं म्हटल्यानंतर सर्व कार्यकर्ते पाहायला लागले आणि त्या कार्यकर्त्यांनी गांधीजी आपका तो मौन छूट गया. पण त्यावेळेसपासून गांधीजींनी त्यांचा तिथे वास्तव्य खतम झाल्याच्या नंतर महाराजांना बिदागी ज्यावेळेस केली त्यावेळेस गांधीजी, कस्तुरबा गांधी, सरदार गफ्फार खान यांनी स्वतः पायदल वारी 1 किलोमीटर, अर्धा किलोमीटर महाराजांना सोबत नेऊन त्यांच्या त्या गाडीमध्ये त्यांचं तिथून सेवागमन करून दिलं. आणि त्यानंतर महाराजांना जे वास्तव्यामध्ये का महाराज जी आप ये शांति का इसका भजन अभी छोड़ दो, अब क्रांति के भजन चालू करो. तर त्यावेळेसपासून महाराजांनी क्रांतीचे भजनं उठो जवानो करके बताओ, कहने के दिन गए, प्यारा हिंदुस्तान है, गोपालों की शान है, या रूपातले क्रांतिकारी भजनं करून समाज जागृती आणि क्रांतीची चळवळ पूर्ण यावली, चिमूर, बेनोळा, आष्टी या गावामध्ये 5 ते नंतर आहे. ते 5 वर्ष जे त्यांनी कार्य केलं 1942 सालापर्यंत, 6 वर्षामध्ये महाराजांनी पूर्ण विदर्भामध्ये, मध्य प्रदेशमध्ये, मराठवाड्याच्या प्रांतामध्ये गावागावात जाऊन जे जनजागृती केली. 42पर्यंत क्रांतीची महात्मा गांधीजींनी घोषणा केली आणि त्या चले जावचं जे आंदोलनाची 9 ऑगस्ट 1942ला जे पहिलं चले जावचं आंदोलन झालं, त्या महाराजांनी जे कार्य केलं 6 वर्षामध्ये, त्या कार्याची त्या जनतेमध्ये जी जनजागृती होऊन महात्मा गांधीच्या त्या कार्याला वंदनीय महाराजांचा खरा साथ लाभला. लोकजागृती झाली आणि ती क्रांतीची चळवळ 1909 ऑगस्टला पहिले यावलीला क्रांती झाली आणि यावलीचे 8 लोक त्या